आपण भाजणीचं पीठ तयार करणार आहोत। त्यासाठी मी 2 वाट्या चणा डाळ घेतली आहे, 1 वाटी मूग डाळ घेतली आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि 10 ग्रॅम काळी मिरे, तज आणि लवंग घेतले आहे। हे 4 वाट्या तांदूळ घेतले आहेत। मी घरामध्ये ओढणी ठेवली आहे, त्यावरती सर्व साहित्य धुवून वाळत घातले आहे। उन्हात घालू नये, घरातच सुकवून घ्यावे। पाच ते 6 तास मी वाळवून घेतले। आता ते मी काढून घेते। हे त्यामध्ये आपण काळे मिरे, लवंग आणि तज घेतला आहे, तो घालून घेते। याच्यामध्येच मी 1 चमचा जिरे घालून घेते। आपण कढई गरम करत ठेवली आहे लोखंडी, त्यामध्ये आपण हे जे डाळ तांदूळ घेतले आहेत ते मंद आचेवर मी भाजून घेते। कढई मोठी आहे त्यामुळे मी सर्व एकत्र घालून घेते। तुमच्या छोटी कढई असेल तर तुम्ही थोडं थोडं करून भाजू शकता। हे मी भाजून घेते। हे सतत फिरवत राहायचं, त्याच्यामुळे तळाशी लागत नाही। त्यातला पाण्याचं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल, कारण आपण हे सावलीमध्येच वाळत घातलं होतं। भाजायला 20 ते 25 मिनिटाचा कालावधी जातो। आपलं भाजून झालं आहे, ह्याचा रंग थोडा ब्राऊन आलेला आहे। आता मी हे काढून घेते परातीमध्ये आणि थंड करत ठेवते। थंड झाल्यावर मी चक्कीत दळून आणले।